शुभ सकाळ सर्वांना. नमस्कार. सरस्वती व्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा, आरोग्याचा जावो हीच देवाजवळ प्रार्थना. तर आम्ही होळीला आणि पाडव्याला इथे नव्हतो, तर मग सणाचा काही स्वयंपाकच केला नव्हता. तर म्हटलं आज ना पुरणपोळी बनवायची आहे. तर त्यासाठी सकाळी सर्व आवरून झालं, सर्व फ्रेश झालं आणि आता पुरणपोळीसाठी मी रात्रीच सर्व साहित्य काढून घेतलं होतं. म्हटलं मग सकाळी उशीर पण होतो आणि खूप गोंधळही होतो. मग चला तर मग आता नाश्त्यासाठी थोडंसं काहीतरी बनवते. तर इथे मी सर्व साफसफाई करून घेतली, लादी वगैरे पुसून झालं होतं. तर गावी गेलं ना थोडीशी धूळ वगैरे अशी येते, तर खूप वेळ लागतो मग आवरायला. तर कालपासून आवरतच होती. तर आता इथे 11 सव्वा 11 झाले आहेत. तर अजून काही मी बनवलंच नाही. म्हटलं पुरणपोळी रात्रीचा स्वयंपाक होईल तोपर्यंत आपण इथे थोडंसं बनवून घेऊयात. तर किचनचंही सर्व आवरून झालं होतं. तर खलबत्त्यामध्ये ना मी असा रुमाल टाकून ठेवते, म्हणजे मग खलबत्ता असा खराबही होत नाही किंवा काही कीटक वगैरे असले तेही मग खलबत्त्यात बसत नाही, म्हणून असं एखादी कॉटनचा रुमाल टाकून ठेवते. घाई गडबडीत किचन साफ करताना मी असंच गोळा करून ठेवला होता. मग नंतर आता घडी घालून पुन्हा त्यात व्यवस्थित करून ठेवला. म्हणजे अर्थात आपल्या बायकांच्या जातीला ना थोडंही काही वेडावाकडं दिसलं तर ते डोळ्याला अजिबात सहन नाही होत. कधी आवरल्या जाईल आणि कधी साफ होईल. तर गावी गेलो होतं तर ही बघा झाडंही सर्व सुकली, तुळसही अगदी पानं गळून गेली. गावावरून आलो, गव्हाचं पीठही संपलं होतं. आता दळण केलं आणि म्हटलं मग दळण गिरणीवर ठेवून येऊयात. तर साडी वगैरे नेसून घेतली, मॅक्सी चेंज करून घेतली. तर आता गिरणीवर जाऊयात. गव्हाचं मी दळण करून घेतलं होतं. एवढे जास्त काही खडे नव्हते, दुकानातलेच गहू आहेत. फक्त थोडेसे असे चाळून घेतले. थोडंफार जवस वगैरे होतं तेही मग पटकन काढलं जातं म्हटलं. आता गिरणी आमची थोडीशी लांबच आहे, अंतरावरच आहे. मग असं ठेवून आलं की त्यानंतर मग एक 4-5 वाजता दळण घेऊन येता येतं. आता 1:30 ते 2 होत आले. थोडाफार नाश्ता वगैरे बनवून झाला. तर लिफ्टमध्ये या ओळखीच्या ताई भेटल्या. थोड़ा खाली बहुत जल्दी है। हाँ, पूरा पाव को लगता है। अपने नहीं होगा, मैंने करना नहीं है, उससे सलाद से सट जाएगा। सट जाएगा। त्या ताई तशा हिंदीच आहेत, पण बोलायला फार गोड आहेत. कुठेही भेटल्या की बोलतील, अगदी मनमोकळ्या स्वभावाच्या आहेत. हिंदीच आहे, जरी मराठी बोलता येत नाही, पण तरीही जर आपलं लक्ष नसलं तर स्वतःहूनच बोलतील. म्हणजे खूप गोड स्वभाव आहे त्यांचावाला. आणि एवढ्या मोठ्या असूनसुद्धा जरी आपलं काही कामात लक्ष नसलं तरी सांगतील कशा आहेत, काय आहेत, गप्पा मारतील. खूप छान स्वभाव आहे. आता म्हटलं गिरणीत दळणही ठेवून येते आणि तिकडनं भाजीही घेऊन येते. गिरणी अशी थोडीशी लांबच आहे, रिक्षा स्टँडच्याही पुढे थोडंसं लांब जावं लागतं. आता दळण ठेवलं तेव्हा ते 5, 5:30, 6 वाजेपर्यंत भेटेल. म्हटलं मग जर आपण 4 वाजताच गेली म्हटलं तर अजूनच पुढे स्वयंपाकाला उशीर होईल. मग आता दळणही ठेवून देते आणि तिकडनं भाज्याही घेऊन येते. तर आता इथे रस्त्यावरच मला माझी एक मैत्रीणही भेटली. मग तिच्याशीही आम्ही गप्पा मारत मारत भाजीवालीकडे आलो. तर भाजीवाल्या काही दिसत नव्हतं, म्हणजे दुकान त्यांचं बंदच होतं. पण गंमत अशी झाली की आम्ही भाजीवालीला बघतो की आतमध्ये असेल म्हणून, पण गंमत अशी झाली की ते आमच्या पाठीमागेच उभ्या होत्या आणि माझी मैत्रीण त्यांना आतमध्येच आवाज देते आणि मग हळू उचकन म्हटल्या, "मैं इधर हूँ." म्हणजे त्याही आत्ताच भाजीचं दुकान ओपन करत होत्या तेव्हाच. त्यामुळे त्या भाजीवाल्याही हसायला लागल्या आणि आम्हीसुद्धा. तर मग थोड्याफार भाज्या घेतल्या इथे आणि भाज्या घेऊन झाल्यानंतर म्हटलं मग आता घरी येतो. आणि घरी आल्यावर मग डाळ वगैरे शिजायला घातली आणि डाळ शिजवून थोडंसं वाटण करून घेतलं. म्हणजे अर्धा स्वयंपाक माझा आटपत आला होता. म्हटलं आता पीठच राहिलं, मग गिरणीत आले. इथे काय आहे? गव्हाचं पीठ आहे. कसं किलो देता? 55 रुपये. तांदूळाचं, बाजरीचं आजच तांदूळचं कसं देता? तांदूळ मी बासमती आंबेमोहर किंवा मग ती भाकरीच्या कणी अलग भेटते. पटणीची नसते का बारीक एकदम पांढरी शुभ्र. मग त्याला बाजरी काय किलो? 60 रुपये. बाजरी 60. हां, ज्वारी 65 रुपये.
65 रुपये किलो. तर गिरणीमध्ये त्या धान्यही ठेवतात आणि दळलेली पिठंही ठेवतात, बाजरीचे, ज्वारीचे, तांदूळाचे. तर म्हटलं हे सर्वच भाव काढून घेतले, म्हणजे ऐन वेळेस जर दळण वगैरे नसलं तर आपण घ्यायला येऊ शकतो. त्यानंतर इथे घावण्याचं पीठ आहे, सर्व इथे बोर्डवर त्यांनी लिहून ठेवलं. पीठ संपलं म्हणजे कोंबडी वडे ते संपलं. त्याला मेहनत पण आहे ना, सगळं धान्य मिक्स करून भाजणी करायचं, दळायचं. मग ते कसं शुक्रवारी वेळ भेटला ना, मग आपलं धान्य दळून ठेवायचं. त्याला वेळ पाहिजे ना, मग वेळ ठेवायचा. हे व्यवस्थित निघाल. याच्यात ते आकडेच पुसून टाकलेत पोरांनी, हात लावून ठेवायचं. छोटी असते का. तर म्हणत होत्या त्या की बेसन पिठासाठी सुद्धा, म्हणजे चण्याची डाळ दळण्यासाठी सुद्धा त्या चांगली क्वालिटीची डाळ वापरता असं म्हणत होत्या. आणि स्वयंपाकाबद्दल बोलत होते की आज भाजीला काय करू. त्यात मीही म्हणत होते की हो बाई, भाजीचं तर सर्वांनाच टेन्शन असतं, असं चालू होतं आमचं. प्रत्येक गृहिणीला माहीत असतं ना मग काय ओरिजिनल काय. त्यानंतर मग बराच उशीर झाला होता. मग दळणही घेऊन आली. तर 7-7:30 वाजून गेले होते आणि म्हटलं मग पीठ भिजून ते मुरायलाही वेळच लागतो पुरणपोळीचा. त्यासाठी ते बरेचसे व्हिडिओ काही घेतले गेले नाही. अर्ध्या स्वयंपाकाचे व्हिडिओ आले आहेत आणि अर्धे नाही. तर पीठ भिजून घेतलं होतं, डाळ वाटून घेतली होती आणि आता पुरणपोळी करायलाच मी सुरुवात केली होती. तर लोखंडाचाच तवा आहे तरीसुद्धा पुरणपोळी मस्त फुगते. तरी सुरुवातीला पोळी टाकल्यावर असा गॅस मोठ्या आचेवर करायचा आणि पटकन पोळी अशी उलट केली की मग साजूक तूप किंवा तेल लावून पोळी मग भाजायची. खूप मऊसूत आणि टम्म अशा पुरणपोळ्या फुगतात. तर इथे मी आता दुसरीही पोळी लाटायला घेतली. तर हे लोखंडाच्या तव्यावर थोडेसे असे डाग पडतात, पण पोळी चांगली भाजली जाते आणि आतमधलं पुरणही खमंग होतं आणि पुरणपोळी तेवढीच मऊसूत अशी होते. असं म्हणतात की लोखंडाच्या तव्यावर खडे मसाले किंवा कुठलेही मसाले भाजले तर साठवणीचा मसाला टिकूनही राहतो आणि सुगंधही छान येतो. तर इथे मी लोखंडाच्या तव्यावरच पुरणपोळ्या बनवते, खूप छान होत आहेत. तर सर्वच पोळ्या या पद्धतीने अशा टम्म फुगतात. तर दुसरीही पोळी मी इथे लाटून घेते. तर व्हिडिओ बऱ्याच दिवसांनी मी इथे अपलोड केला आहे, कारण की व्ह्यूही येत नाही आणि मग असं वाटतं की उगाचच आपण करतोय. तर त्यासाठी मग आता म्हटलं पुरणपोळी केली तेवढ्यासाठी व्हिडिओ पाठवला आहे. तर तुम्ही पाहू शकता किती मस्त टम्म आणि मऊसूत अशी पुरणपोळी फुगली आहे. जर व्हिडिओ आवडत असेल ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबही करा आणि कमेंटद्वारेही सांगा. तर ह्याच पद्धतीने मी सर्व पोळ्या अशा इथे लाटून घेते. व्हिडिओ आजचा थोडासा छोटासा आहे, कारण की मला असं वाटत होतं की बाबा आपण उगाचच व्हिडिओ करतो आहे, व्ह्यूही येत नाही आणि काही नाही, मग आपला वेळही जातो. तर माझी मैत्रीण म्हटली असं काही नाही, तू जर सातत्याने व्हिडिओ टाकत राहिली किंवा नेहमी असा व्हिडिओ अपलोड करत राहिली तर नक्की व्ह्यू येतील. पण बरेच मी व्हिडिओ टाकले तर काही एवढे खास व्ह्यू नाही, म्हणून थोडंसं मागे पुढे मन होतं. तर मी अर्धा स्वयंपाक इथे करून घेतला आहे आधी. सर्व झाले, फक्त पोळ्याच राहिल्या होत्या. तर हे सर्वच पोळ्या अशा टम्म फुगत आहेत आणि मऊसूत होतात. साजूक तूप किंवा तेलाच्याही छानच होतात. पुरणपोळीला जर गहू घ्यायचे असेल ना तर लोकवण गहू घ्यायचे. लोकवण गव्हाची पुरणपोळी अजिबात अशी फुटत नाही किंवा तुटत नाही. तर हे तुम्ही पाहू शकता सर्वच पोळ्या किती मस्त अशा होत आहेत, कारण गव्हाचं पीठही मी असं दळून आणल्यावर गाळून घेतलं एका कपड्याने आणि गाळून मग खूप वेळ असं तिंबून ठेवलं. तेल पाणी लावून कणिक चांगलं तिंबल्यावर एक अर्धा तास मुरू द्यायचं आणि मग त्यानंतर पोळी करायला घ्यायची. तर हे तुम्ही पाहू शकता अगदी टम्म अशा पुरणपोळ्या फुगत आहेत, अगदी मऊ लुसलुशीत आतपर्यंत गच्च भरून पुरणपोळी बनवली तरीसुद्धा. तर आता पानं वाढायला घेतली. तर इथे मी बासुंदी बनवून घेतली होती, म्हणजे खीर बनवून घेतली. आमटी, भात, भजेही सर्व तयार झाले होते. तर पोळ्याही अगदी पिवळ्या धम आणि गच्च पुरण भरून जर पुरणपोळी केली ना, तर आजचा व्लॉग इथेच थांबवूयात. कसा वाटला आजचा व्लॉग? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंटद्वारेही सांगा. तर पुढच्या व्लॉगमध्ये पुन्हा भेटूया नवीन व्लॉगसोबत. तोपर्यंत बाय बाय.